कालपर्यंत सुमन फक्त घर सांभाळत होती, पण त्या एका रात्री घेतलेल्या निर्णयाने तिचं आयुष्य पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली. ती आता परिस्थिती समोर हार मानणारी नव्हती, ती परिस्थितीला सामोरं जाणारी होती. आणि कधी कधी आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल हा एका शांत रात्री घेतलेल्या छोट्याशा निर्णयापासूनच सुरू होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन नेहमीप्रमाणे उठली, पण यावेळी तिच्या मनात एक वेगळीच ऊर्जा होती. काल रात्री घेतलेला निर्णय अजूनही तिच्या मनात ताजा होता. तिने ठरवलं होतं की आता काहीतरी करायचंच. ती शांतपणे विचार करू लागली, मला काय येतं, मी कोणत्या गोष्टीत चांगली आहे. आणि तेव्हा तिला जाणवलं, तिला स्वयंपाक खूप छान येतो. घरातले सगळे तिच्या हातच्या जेवणाचं कौतुक करायचे. तिच्या बनवलेल्या पदार्थांमध्ये एक वेगळीच चव होती, घरगुती, प्रेमळ आणि मनापासून बनवलेली. तिने ठरवलं की याच कौशल्याचा उपयोग करायचा. मोठं काही करायची गरज नव्हती. सुरुवात छोटी असली तरी चालेल, महत्वाचं होतं ते सुरू करणं. आणि अशा प्रकारे सुमनने घरातूनच एक छोटंसं काम सुरू केलं, टिफिन सर्व्हिस. सुरुवातीला तिला खूप भीती वाटत होती. लोकांना आवडेल का, कुणी ऑर्डर देईल का, हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. पण तरीही तिने धाडस केलं. पहिल्या दिवशी फक्त 2 ग्राहक मिळाले. तिने खूप काळजीपूर्वक मन लावून त्यांच्यासाठी जेवण बनवलं. प्रत्येक पदार्थात तिने तिचं प्रेम घातलं. ती थोडी घाबरलेली होती, पण तिच्या मनात एक आशा होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑर्डर आली. मग हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली. 2 वरून 5 आणि 5 वरून 10. लोकांना तिच्या हातचा स्वाद आवडू लागला. तिच्या जेवणात काहीतरी वेगळं होतं, एक घरगुती ऊब, एक आपुलकी जी लोकांना पुन्हा पुन्हा तिच्याकडे खेचत होती. हळूहळू सुमनचा आत्मविश्वास वाढू लागला. तिला जाणवलं, हे ती जे काही करत आहे ते लोकांना आवडत आहे. तिच्या छोट्याशा प्रयत्नांना प्रतिसाद मिळत होता. हे अजूनही खूप छोटं पाऊल होतं, पण तिच्यासाठी ते खूप मोठं होतं. कारण याच छोट्या सुरुवातीने तिला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. आणि कधी कधी आयुष्यात मोठा बदल करण्यासाठी मोठी सुरुवात करावी लागत नाही, फक्त एक छोटंसं पाऊल उचलण्याची हिंमत लागते. पण हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. सुरुवातीला ज्या उत्साहाने सुमनने काम सुरू केलं होतं, त्याच प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आजूबाजूच्या लोकांनी तिची टिंगल करायला सुरुवात केली. काही जण म्हणायचे, गृहिणी काय बिझनेस करणार. काहींना तिचा प्रयत्न हास्यास्पद वाटायचा. हे शब्द ऐकताना तिच्या मनाला खूप वेदना व्हायच्या, कारण ती जे करत होती ते तिच्यासाठी फक्त काम नव्हतं, ते तिचं स्वप्न होतं. कधी कधी ऑर्डर खूप कमी यायच्या. काही दिवस तर असेही जायचे ती पूर्ण दिवस मेहनत करूनही काहीच हातात राहत नसे. कधी खर्च जास्त व्हायचा तर कधी नुकसानही सहन करावं लागायचं. या सगळ्या गोष्टींनी तिचा आत्मविश्वास हलायला लागायचा. शारीरिक थकवा तर होता, पण त्याहून जास्त मानसिक थकवा होता. दिवसभर काम करून रात्री शांतपणे बसल्यावर तिच्या डोळ्यात पाणी यायचं. तिला वाटायचं, मी खरंच योग्य करत आहे का, हे सगळं करून काही फायदा होणार आहे का. पण प्रत्येक वेळी जेव्हा ती थोडी कमकुवत व्हायची, तेव्हा तिला स्वतःचा घेतलेला निर्णय आठवायचा. तिने स्वतःशी केलेलं वचन आठवायचं. ती स्वतःलाच म्हणायची, मी इथपर्यंत आले आहे, आता थांबणार नाही. हळूहळू तिच्या मनात एक वेगळी ताकद तयार होत होती. आता ती फक्त घरासाठी काम करत नव्हती, ती स्वतःसाठी लढत होती. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. लोक काय म्हणतात यापेक्षा तिने स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. प्रत्येक अपयशातून ती काहीतरी शिकत होती. प्रत्येक अडचण तिच्यासाठी एक नवा धडा बनत होता. आता ती थकायची, कधी कधी रडायचीही, पण थांबत नव्हती. कारण तिला कळत होतं, संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि जो शेवटपर्यंत टिकून राहतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. हळूहळू सुमनच्या मेहनतीचं फळ दिसायला लागलं. सुरुवातीला जे काम अगदी छोट्या स्तरावर सुरू झालं होतं, ते आता थोडं स्थिर होऊ लागलं. तिच्या टिफिन सर्व्हिसला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. दररोज नवीन ग्राहक जोडले जाऊ लागले. ज्यांनी एकदा तिच्या हातचं जेवण चाखलं ते पुन्हा पुन्हा तिच्याकडेच ऑर्डर देऊ लागले. तिच्या जेवणात असलेली घरगुती चव, स्वच्छता आणि मनापासून केलेलं काम लोकांना खूप आवडू लागलं.
काम वाढत गेलं तसं जबाबदाऱ्या देखील वाढल्या. एकटीने सगळं सांभाळणं कठीण होऊ लागलं. तेव्हा सुमनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तिने एक छोटंसं किचन सेटअप तयार केलं. आता तिचं काम अधिक व्यवस्थित आणि नियोजनबद्ध होऊ लागलं. हळूहळू तिने एक तिथं 2 मदतनीसही ठेवले. सुरुवातीला हा निर्णय घेताना तिला थोडी भीती वाटत होती, पण तिने स्वतःवर विश्वास ठेवला. आता ती फक्त काम करणारी नव्हती, ती काम व्यवस्थापित करणारी बनत होती. तिचं छोटंसं काम आता हळूहळू एक बिझनेस बनत होतं. ती रोज काहीतरी नवीन शिकत होती. वेळ कसा मॅनेज करायचा, ग्राहकांशी कसं बोलायचं, क्वालिटी कशी टिकवायची. प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन येत होता. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. ज्या लोकांनी एकेकाळी तिची टिंगल केली होती, तेच लोक आता तिचं कौतुक करू लागले. तिच्या कामाबद्दल बोलू लागले. लोक म्हणू लागले, सुमनची टिफिन सर्व्हिस बेस्ट आहे. हे फक्त एक वाक्य नव्हतं, हा तिच्या मेहनतीचा, तिच्या जिद्दीचा आणि तिच्या आत्मविश्वासाचा सन्मान होता. सुमनसाठी हा क्षण खूप खास होता, कारण हे यश सहज मिळालेलं नव्हतं. हे तिच्या प्रत्येक संघर्षातून, प्रत्येक अडचणीतून आणि प्रत्येक न थांबणाऱ्या प्रयत्नातून मिळालेलं होतं. आता ती फक्त एक गृहिणी राहिली नव्हती, ती स्वतःच्या पायावर उभी राहणारी, स्वतःची ओळख निर्माण करणारी एक यशस्वी स्त्री बनत होती. एक दिवस सुमन पुन्हा एकदा आरशासमोर उभी राहिली, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. तीच जागा, तोच आरसा, पण तिच्या नजरेत बदल झाला होता. काही वर्षापूर्वी ती याच आरशासमोर उभी राहून स्वतःलाच विचारत होती, मी नेमकी कोण आहे? त्यावेळी तिच्या डोळ्यात संभ्रम होता, थकवा होता आणि स्वतःला हरवल्याची भावना होती. पण आज तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होतं. ती काही क्षण स्वतःकडे पाहत राहिली, जणू ती स्वतःलाच नव्याने ओळखत होती. तिने आरशात दिसणाऱ्या त्या स्त्रीकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की ही फक्त एक गृहिणी नाही, तर संघर्षातून उभी राहिलेली, स्वतःची ओळख निर्माण केलेली एक मजबूत व्यक्ती आहे. ती हळूच हसली आणि शांतपणे स्वतःशी बोलली, मी हरवली नव्हते, मी फक्त स्वतःला शोधत होते. हे वाक्य साधं होतं, पण त्यामागे तिचा पूर्ण प्रवास दडलेला होता. त्या प्रत्येक संघर्षाचा, प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक अपयशाचा आणि प्रत्येक छोट्या यशाचा अर्थ त्या एका वाक्यात सामावलेला होता. तिला आता समजलं होतं की आयुष्यात काही वेळा आपण हरवतो असं वाटतं, पण खरं तर आपण त्या प्रक्रियेत स्वतःला शोधत असतो. त्या क्षणी सुमन पूर्ण झाली होती. तिने स्वतःला स्वीकारलं होतं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं होतं आणि कधी कधी आयुष्यातला सगळ्यात मोठा विजय म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा सापडणं. ही फक्त सुमनची कथा नाही, ही त्या प्रत्येक स्त्रीची कथा आहे, जिने आयुष्यात सगळ्यांसाठी वेळ काढला पण स्वतःसाठी कधीच वेळ दिला नाही. ही त्या प्रत्येक गृहिणीची कथा आहे, जिच्यात प्रचंड ताकद आहे, पण जी स्वतःची ताकद ओळखत नाही. आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया आहेत, त्या घर सांभाळतात, कुटुंबाची काळजी घेतात, सगळ्यांसाठी जगतात, पण त्याच वेळी त्या स्वतःच्या स्वप्नांना मागे ठेवतात. हळूहळू त्या स्वतःलाच विसरतात आणि त्यांना वाटू लागतं की त्यांचं आयुष्य फक्त इथपर्यंतच मर्यादित आहे. पण खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आत एक वेगळीच शक्ती असते, एक अशी जिद्द जी योग्य वेळ आल्यावर तिला खूप पुढे घेऊन जाऊ शकते. फक्त त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज असते. कधी कधी आपण स्वतःला खूप कमी समजतो. आपल्याला वाटतं की आपण काही मोठं करू शकत नाही, पण ही फक्त आपल्या मनाची मर्यादा असते. कारण खरं पाहिलं तर आपल्या आतच खूप मोठी ताकद दडलेली असते. आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी कधी फक्त एक छोटासा निर्णय पुरेसा असतो. एक छोटंसं पाऊल जे तुम्हाला तुमच्या भीतीपासून बाहेर काढतं आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेकडे घेऊन जातं. जर सुमनने त्या एका क्षणी निर्णय घेतला नसता, तर कदाचित ती आजही स्वतःला शोधत राहिली असती. पण तिने एक पाऊल उचललं आणि तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. म्हणूनच जर तुम्हालाही आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असेल, तर स्वतःवर विश्वास ठेवा. छोट्याशा सुरुवातीला घाबरू नका, कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात ही एका छोट्या पावलापासूनच होते. लक्षात ठेवा, तुमच्यात ताकद आहे, फक्त तिला ओळखण्याची गरज आहे.
जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल आणि या कथेत तुम्हाला स्वतःचा किंवा तुमच्या आसपासच्या कोणत्या स्त्रीचा प्रतिबिंब दिसलं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो आम्हाला अशाच प्रेरणादायी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये प्रत्येक गृहिणी स्ट्रॉंग आहे असं लिहा, कारण तुमचा एक शब्द अनेकांना प्रेरणा देऊ शकतो आणि कदाचित कोणाचं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. आणि जर तुम्हाला अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या प्रेरणादायी आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा ऐकायला आवडत असतील तर मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील प्रत्येक कथा तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घर सांभाळणारी स्त्री ही फक्त कुटुंबाची जबाबदारी उचलणारी नसते, तर ती एक अशी शक्ती असते जी संपूर्ण आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवते. जर ती स्वतःसाठी उभी राहिली तर ती फक्त घरच नाही तर संपूर्ण जग जिंकू शकते.